नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। रिटायरमेंटचे वय हे 60 वर्षे। संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तोपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करा, कमेंट्स करा। तर बंधूंनो, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षाबाबत काही संक्षिप्त आढावा या व्हिडिओमधून जाणून घेऊया। निवृत्तीचे वय वाढवण्याची आवश्यकता। सध्या राज्य शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी रोजंदारी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे। अशांमध्ये जबाबदारीचे काम हे फक्त नियमित कर्मचाऱ्यांनाच देता येते। यामुळे नियमित कर्मचारी उपलब्ध होणे आवश्यक आहे। सध्या राज्य शासन सेवेत नियमित पदांवर पदभरती केली जात आहे, परंतु प्रमाण हे खूपच कमी असल्याने सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा बोजा दिला जातो। याकरिता शासनामार्फत नियमित पदांवर 70% रिक्त पदावर पदभरती करणे गरजेचे आहे। अन्यथा कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करणे आवश्यक आहे। याशिवाय नियमित कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासन अधिक जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी फायदेशीर राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे। राज्य शासनाच्या केवळ गट ड संवर्गातीलच कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे। उर्वरित संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे 58 वर्षे आहे। यामध्ये राज्य शासन सेवेत गट ड संवर्गातील पदभरतीच रद्द करण्यात आल्याने बहुतांश विभागामध्ये गट ड संवर्गातील पदभरती ही बाह्यस्त्रोत, कंत्राटी किंवा रोजंदारी पद्धतीने करण्यात आली आहे। यामुळे जबाबदार पदांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते। यामुळे उर्वरित संवर्गाचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे आवश्यक सरकारच्या व कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण आहे। तर ही होती रिटायरमेंटचे वय 60 वर्षे करण्याबाबतची माहिती। तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट्स करून लिहा। जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।